Hi student, today we discuss about new point in the sexual reproduction, that is human male reproductive system. थर्ड नंबर सी ग्लँड्स. आता ग्लँड्स पाहणार आहेत आपण. याच्यामध्ये चार टाईपच्या वेगवेगळ्या ग्लँड्स आहेत. इन द मेल असेसरी ग्लँड्स, फर्स्ट वन इज द सेमिनल व्हेसिकल, सेकंड वन इज द प्रोस्टेट ग्लँड, त्याच्यानंतर थर्ड काउपर्स ग्लँड अँड सेमन. तर आपण जेव्हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टार्ट केली, ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन आपण पाहत होतो, त्याच्यामध्ये ह्युमन रिप्रोडक्शन पाहिलं. तर ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये हे नंबर पाहिला आपण टेस्टीज अँड हिस्टॉलॉजी ऑफ दी टेस्टीज. म्हणजे हे दोन पॉईंट आपण सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये जेव्हा ह्युमन रिप्रोडक्शन स्टार्ट केलं तेव्हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये फर्स्ट पाहिले ए टेस्टीज अँड हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टीज. त्याच्यानंतर कालच्या लेक्चरला आपण पाहिलं असेसरी डक्ट, बी नंबर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असेसरी डक्ट असतात. मग याच्यामध्ये इट इन्क्लूड्स रिटेटेस्टीज, वास इप्रेन्शिया, इपिडिडायमिस, वास डिफरन्स आणि इजॅक्युलरी डक्ट. आता म्हणजे हे नेमकं काय काम करतात आपण काल डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. मग एक्झॅक्ट काल आपण जे पाहिलं असेसरी डक्ट यांचं वर्किंग कसं आहे, तर वरती मी सर्कलमध्ये थोडक्यात त्यांचं वर्किंग दाखवलेलं आहे पहा. फर्स्ट टेस्टीजमधून काय होतात, जेव्हा आपण ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पाहिलं टेस्टीज ह्या काय करतात, स्पर्म रिलीज करतात. मग जेव्हा इथं वरती पाहायचं आहे, काल पूर्णपणे जे असेसरी डक्ट पाहिलेत हे याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित दिसते. तर असेसरी डक्ट आपण पाहिल्यानंतर टेस्टीजमधून स्पर्म रिलीज होतात. ते स्पर्म रिलीज झालेले डायरेक्टली कुठं जातात, इन दी इट गोज इन टू दी रिटेटेस्टीज. कालचा असेसरी डक्टचा हा पार्ट चालू आहे. आपण थोडक्यात त्याचं रिव्हाइज करतोय. म्हणजे स्पर्म टेस्टीजकडून रिलीज होतात, इट गोज इन टू दी रिटेटेस्टीज. देन आफ्टर रिटेटेस्टीज इट गोज इन टू दी वास इप्रेन्शिया. म्हणजे ते वास इप्रेन्शिया मध्ये जातात. त्याच्यानंतर वास इप्रेन्शियामधून ते डायरेक्टली कुठे जातात, इन दी इपिडिडायमिस. आता इपिडिडायमिसमध्ये ते जातात तेव्हा ते काय होत आहेत, फुल्ली मॅच्युअर होतात. काय होतात, मॅच्युअर होतात. आणि मॅच्युअर झाल्याच्या नंतर ते कुठे जातात, डायरेक्टली ट्रान्सफर ऑर इट कॅरी इन दी व्हास डिफरन्स. या व्हास डिफरन्स या ट्यूबमध्ये जातात. त्याच्यानंतर कुठे जातात, इट डायरेक्टली गोज इन टू दी प्रोस्टेट ग्लँड. मग प्रोस्टेट ग्लँडमध्ये ते गेल्याच्या नंतर प्रोस्टेट ग्लँडच्या मधून ते कुठं जात आहेत, काउपर्स ग्लँडकडं. त्याच्यानंतर ते डायरेक्टली कुठं जातात, इट गोज इन टू दी युरेथ्रा. म्हणजे युरिनोजिनायटल डक्टमध्ये जातात. युरिनोजिनायटल डक्टमध्ये गेल्याच्या नंतर ते डायरेक्टली एक्सटर्नली त्यांची ओपनिंग होते, त्याला म्हटलं जातं युरेथ्रल ऑरफाईस. काय म्हटलं जातं, युरेथ्रल ऑरफाईस. मग हे युरेथ्रल ऑरफाईस म्हणजे मी काल सांगितलं एक स्मॉल होल तिथे तयार झालेले असते. मग याच्यामधून काय होतं, याचं काम काय असतं, इट रिलीज स्पर्म. काय करतात, ते स्पर्म रिलीज करतात. एवढी प्रोसेस आपण काल असेसरी डक्टमध्ये सांगितलेली, ते मी व्यवस्थित या सर्कलमध्ये तुम्हाला दाखवलेली, जस्ट रिव्हिजन म्हणून. तर आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहेत ग्लँड्स. आता ग्लँड्स पाहत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ग्लँड्स आपल्याला मेल असेसरी ग्लँड्समध्ये पाहायला भेटतात त्या 4 टाईपच्या आहेत. फर्स्ट वन इज द सेमिनल व्हेसिकल, सेकंड वन इज द प्रोस्टेट ग्लँड, काउपर्स ग्लँड अँड सेमन. आता ह्या सगळ्या ग्लँड आपण आधी डायग्राममध्ये व्यवस्थित पाहणार आहोत. ह्या ग्लँड्स आपल्याला नेमक्या कुठं पाहायला भेटतात. फर्स्ट ग्लँड आहे ती सेमिनल व्हेसिकल. जी ब्ल्यू कलरची ग्लँड आपल्याला दाखवली सेमिनल व्हेसिकल, ही पेअर्ड इन नेचर आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रोस्टेट ग्लँड पाहिजे. प्रोस्टेट ग्लँड ही इजॅक्युलेटरी डक्ट वरच्या साईडला हार्ट शेपचं ते दाखवले बिलो दी युरिनरी ब्लॅडर. प्रोस्टेट ग्लँड ह्या खालच्या साईडला असतात आणि इजॅक्युलेटरी डक्ट हे वरच्या साईडला असतात. आपण त्यांचं डिस्क्रिप्शन वन बाय वन पाहणार आहोत. त्याच्यानंतर काउपर्स ग्लँड, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बल्बो युरेथ्रल ग्लँड बिलो दी प्रोस्टेट ग्लँड, दॅट इज these are the काउपर्स ग्लँड. अँड लास्ट वन इज द सेमन. म्हणजे आपण सेमन ही सुद्धा एक ग्लँड आहे. म्हणजे डायरेक्टली जो स्पर्म रिलीज होतो त्या स्पर्मचं सुद्धा काय आहे, ग्लँडच्या माध्यमातून आपण त्याचं डिस्क्रिप्शन पाहणार आहोत. आता इथं डायग्राममध्ये आपल्याला व्यवस्थित दिसत आहेत, सेमिनल व्हेसिकल दिसत आहे, प्रोस्टेट ग्लँड दिसत आहेत, त्याच्यानंतर काउपर्स ग्लँड दिसत आहेत आणि सेमन या पेनिसमधून जी एक्सक्रिशन केलं जातं स्पर्मचं त्यालाच काय म्हटलं जातं, सेमन. वी सी वन बाय वन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस ग्लँड्स.
फर्स्ट वन इज द सेमिनल व्हेसिकल. आता सेमिनल व्हेसिकल, these are the pair of glands at posterior side of the urinary bladder. आता सेमिनल व्हेसिकल आपण स्ट्रक्चर पाहिलं तर ह्या ग्लँड नेमक्या कुठं प्रेझेंट असतात. दीज आर द पेअर ऑफ ग्लँड्स, म्हणजे ह्या दोन ग्लँड्स असतात ॲट दी पोस्टेरियर साईड ऑफ द युरिनरी ब्लॅडर, म्हणजे युरिनरी ब्लॅडरच्या पोस्टेरियर साईडला, म्हणजे दोन्ही पाठीमागच्या साईडला ह्या सेमिनल व्हेसिकल काय असतात, प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर ह्या जे सेमिनल व्हेसिकल इट सिक्रेट अल्कलाईन सेमिनल फ्लुइड, म्हणजे स्पर्मचं एकदम अल्कलाईन असं ते फ्लुइड काय करतायत, सिक्रेट करतात. कोण करतात, ते सेमिनल व्हेसिकल अल्कलाईन सेमिनल फ्लुइड सिक्रेट करतात. आता अल्कलाईन म्हणजे कसं ते फ्लुइड असतं, तर हॅविंग प्रॉपर्टीज ऑफ अल्कली, आणि त्याचा जो pH असतो तो ग्रेटर दॅन 7, म्हणजे जास्तीत जास्त याच्यामध्ये अल्कलीचं प्रमाण जास्त असतं. अशा फ्लुइडला म्हटलं जातं सेमिनल फ्लुइड. आता हे जे सेमिनल फ्लुइड आहे इट कंटेन्स लाईक केमिकल. फर्स्ट वन इज द फ्रुक्टोज, सेकंड वन इज द फायब्रिनोजेन, अँड लास्ट वन इज द प्रोस्टाग्लॅन्डिन. म्हणजे जे अल्कलाईन सेमिनल फ्लुइड तयार झाले त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कॉन्स्टिट्युएंट्स आपल्याला पाहायला भेटतात. फर्स्ट वन इज द फ्रुक्टोज, फायब्रिनोजेन अँड प्रोस्टाग्लॅन्डिन. म्हणजे एवढ्या प्रकारचे आपल्याला कॉन्स्टिट्युएंट हे 3 त्याच्यामध्ये पाहायला भेटतात. मग जर हे सेमिनल व्हेसिकल हे काय करतात, स्पर्म कॅरी करतात, स्पर्म कंट्रीब्यूट करतात, यांच्यामधून स्पर्म रिलीज होतात. तर सेमिनल व्हेसिकल इट कंट्रीब्युट्स टोटल 60% ऑफ द सेमन ऑफ स्पर्म. म्हणजे हे जे सेमिनल व्हेसिकल आहे इन द ह्युमन 100% स्पर्म्स आर प्रेझेंट. त्याच्यामध्ये 100पैकी 60% हे स्पर्म या सेमिनल व्हेसिकलमधून काय केले जातात, कंट्रीब्यूट केले जातात, रिलीज केले जातात. जास्तीत जास्त सेमिनल व्हेसिकलमधूनच काय केले जातात, स्पर्म रिलीज केले जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितले हा जो सेमिनल व्हेसिकल आहे, सेमिनल व्हेसिकल काय करतोय, अल्कलाईन सेमिनल फ्लुइड सिक्रेट करतोय. म्हणजेच त्याचं जो pH आहे जास्तीत जास्त मोर दॅन दी 7 त्याला म्हटलं जातं अल्कलाईन सेमिनल फ्लुइड. त्याच्यानंतर याच्यामध्ये फ्रुक्टोज असेल, फायब्रिनोजेन असेल अँड प्रोस्टाग्लॅन्डिन असतील. ही जी ग्लँड आहे ही ग्लँड आपल्याला युरिनरी ब्लॅडरच्या म्हणजे युरेथ्राच्या पोस्टेरियर साईडला म्हणजे पाठीमागच्या साईडला आपल्याला पाहायला भेटते. मग आपण वन बाय वन त्या केमिकल कॉन्स्टिट्युएंट त्याच्या सेमिनल फ्लुइडमध्ये प्रेझेंट आहे त्याचं नेमकं वर्किंग काय. तर फर्स्ट जो फ्रुक्टोज आहे हा फ्रुक्टोज काय करतोय, इट प्रोव्हाइड एनर्जी टू स्पर्म टू मूव्ह. म्हणजे सेमिनल व्हेसिकलमधून नेक्स्ट पार्टकडे, नेक्स्ट ग्लँडकडं, प्रोस्टेट ग्लँडकडं जे स्पर्म सेमिनल व्हेसिकलमध्ये आहेत ते दुसऱ्या पार्टकडं, दुसऱ्या ग्लँडकडं जाण्यासाठी त्यांना एनर्जी प्रोव्हाइड करतात. त्यांनी एनर्जी प्रोव्हाइड केल्याच्या नंतर ते काय होत आहेत, डायरेक्टली सेमिनल व्हेसिकलमधून नेक्स्ट ग्लँडकडे जातात. तो आहे फर्स्ट वन इज द फ्रुक्टोज. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण सांगितलं फायब्रिनोजेन हा सुद्धा कॉन्स्टिट्युएंट सेमिनल व्हेसिकलमध्ये आपल्याला सेमिनल फ्लुइडमध्ये पाहायला भेटतो. मग फायब्रिनोजेनचं काम काय आहे, कोआग्युलेशन दी स्पर्म फॉर क्विक प्रोपल्शन इन व्हजायना. आता कोआग्युलेशन दी स्पर्म म्हणजे स्पर्म आधी कोॲग्युलेट झालेले असतात, म्हणजे ते डायरेक्टली गोठल्यासारखे असतात. कोॲग्युलेशन म्हणजे गोठणे. मग हे जे फायब्रिनोजेन हे केमिकल हे काय करते, कोॲग्युलेशन दी स्पर्म फॉर क्विक प्रोपल्शन इन व्हजायना. त्यांचं काय करतं आहे, क्विक प्रोपल्शन करते. म्हणजे क्विक म्हणजे डायरेक्टली फास्टली वेगाने त्यांचं काय करतं आहे, प्रोपल्शन करतं आहे. म्हणजे त्यांची मूव्हमेंट केली जाते, टू मूव्ह म्हणजे पुढे ढकलले जातात इन व्हजायना. व्हजायना इट इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, आणि हा फर्टिलायझेशनसाठी काय असतो, उपयोगी असतो. याच्याकडे काय केलं जातं आहे, तर जे स्पर्म सेमिनल व्हेसिकलमध्ये आहेत ते सेमिनल व्हेसिकलमधले स्पर्म कोॲग्युलेट होऊ नये म्हणून त्याला काय करतात, क्विक प्रोपोर्शन म्हणजे ते काय करतात, जलद गतीने पुढे ढकलले जातात इन दी व्हजायना. त्याच्यानंतर प्रोस्टाग्लॅन्डिन काय, प्रोस्टाग्लॅन्डिन हा पार्ट आपण पाहतोय. प्रोस्टाग्लॅन्डिन इट स्टिम्युलेट रिव्हर्स पेरिस्टाल्सिस इन व्हजायना. आता हा काय करतोय, इट स्टिम्युलेट म्हणजे जे स्पर्म सेमिनल व्हेसिकलमध्ये आहे त्यांना ॲक्टिव्ह करतोय, त्यांना चालना देतोय. म्हणजेच काय होतं, रिव्हर्स पेरिस्टाल्सिस इन व्हजायना. जे व्हजायनामध्ये जे स्पर्म गेलेत ते रिव्हर्स येऊ नये. रिव्हर्स पेरिस्टाल्सिस म्हणजे त्यांची परत पाठीमागं मूव्हमेंट होऊ नये, त्याला म्हटलं जातं रिव्हर्स पेरिस्टाल्सिस. मग हा जो प्रोस्टाग्लॅन्डिन आहे हा कशासाठी हेल्पफुल असतो,
इट त्या स्पर्मला काय करतो आहे, रिव्हर्स पेरिस्टालसिस होऊ नये म्हणून त्यांना हेल्प करत असतो. त्याच्यानंतर डायरेक्टली प्रोस्टाग्लॅन्डिनमुळे काय होतं आहे, अँड युटेरस एडिंग फास्टर मुवमेंट ऑफ स्पर्म टूवर दी एग इन फिमेल बॉडी. आणि प्रोस्टाग्लॅन्डिनमुळे काय होतं आहे, युटेरस एडिंग म्हणजे हा काय करतो आहे, एडिंग मीन्स हेल्पिंग युटेरस किंवा युटेरस म्हणजे आपण काल पाहिलं जे किडनीच्या तिथून जी ट्यूब आलेली असते ती युरिन फॉर्म करते, किडनी टू युरिनरी ब्लॅडर. किडनीपासून जी ट्यूब युरिनरी ब्लॅडरमध्ये आली त्याला काय म्हटलं जातं, युटेरस. त्याच्या माध्यमातूनच काय स्पर्मची मूवमेंट होते. युटेरस एडिंग फास्टर मूवमेंट ऑफ स्पर्म टूवर दी एग इन फिमेल बॉडी. म्हणजे त्या युटेरसच्या सहाय्याने जे स्पर्म त्या युटेरसमधून येणारे त्यांची फास्ट मूवमेंट होण्यासाठी कुठपर्यंत, टूवर दी एग इन फिमेल बॉडी म्हणजे ओव्हरीपर्यंत, फिमेल बॉडीपर्यंत जाण्यासाठी प्रोस्टाग्लॅन्डिन काय असतं, हेल्पफुल असतं. म्हणजेच आपण काय पाहिलं आहे, हे जे सेमिनल व्हेसिकल आहे या सेमिनल व्हेसिकलची जे ग्लँड हे पेअर्ड असतात, पोस्टेरियर साईडला प्रेझेंट असतात युरिनरी ब्लॅडरच्या. हे काय करतात, अल्कलाईन सेमिनल फ्लुइड सिक्रेट करतात. म्हणजेच अल्कलाईन सेमिनल फ्लुइड म्हणजे याच्यामध्ये अल्कली प्रॉपर्टीज असतात आणि pH याचा ग्रेटर दॅन दी 7 असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं अल्कलाईन सेमिनल फ्लुइड इट कंटेन्स various constituent like chemicals. First one is the fructose, fibrinogen and prostaglandin. This seminal vesicle total 100% of sperm. It secretes 60% of the sperm. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं जे फ्रुक्टोज आहे, फ्रुक्टोज कशासाठी हेल्पफुल असतात, इट प्रोव्हाइड एनर्जी टू स्पर्म टू मूव. म्हणजे स्पर्मची मूवमेंट होण्यासाठी हा जो फ्रुक्टोज ह्या फ्रुक्टोज हेल्पफुल असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे फायब्रिनोजन. फायब्रिनोजन काय काम करतं, इट हेल्पफुल फॉर दी कोॲग्युलेशन दी स्पर्म. जे स्पर्मचं कोॲग्युलेट झालं आहे त्यांना काय करतं आहे, डायरेक्टली लिक्विडच्या प्रमाणात त्याला तयार केलं जातं या फायब्रिनोजनमुळे आणि त्याचं क्विक प्रपोल्शन केलं जातं. जलद गतीने ते काय केले जातात, प्रपोल्शन टू मूव टू पुल म्हणजे पुढे ढकलले जातात कुठपर्यंत, इन व्हाजायना. इट इज अन मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. अँड लास्ट वन केमिकल इज द प्रोस्टाग्लॅन्डिन. प्रोस्टाग्लॅन्डिनचं काय काम आहे, इट स्टिम्युलेट रिव्हर्स पेरिस्टालसिस इन व्हाजायना. म्हणजे जी स्पर्मची मुवमेंट ही रिव्हर्स होऊ नये, व्हाजायनामधून मेल पार्टकडे येऊ नये, ते स्टिम्युलेट करते म्हणजे ते ॲक्टिव्ह करते, म्हणजेच पुढे ढकलण्याचं काम करते. त्याच्यानंतर आणखी या प्रोस्टाग्लॅन्डिनचं काय काम आहे, युटेरस एडिंग फास्टर मुवमेंट ऑफ स्पर्म. म्हणजे जो युटेरस आहे किडनीकडून युरिनरी ब्लॅडरला जी ट्यूब जॉईंट झाली यांच्यामधून सुद्धा स्पर्मची मुवमेंट फास्ट व्हावी डायरेक्टली कुठपर्यंत, दी एग इन फिमेल बॉडी. हे वर्किंग करण्यासाठी प्रोस्टाग्लॅन्डिन हे केमिकल्स काय असतं, हेल्पफुल असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट ग्लँड इज द प्रोस्टेट ग्लँड. दिस प्रोस्टेट ग्लँड is a large single gland and made up of 20 to 30 lobes located under sheath of the urinary bladder. आता प्रोस्टेट ग्लँड ही आपण व्यवस्थित डायग्राममध्ये पाहिलेली आहे. प्रोस्टेट ग्लँड लार्ज ग्लँड असते, त्याच्यानंतर ही सिंगल ग्लँड आहे अँड मेडअप ऑफ 20 to 30 लोब्स. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या लोब्सने 20 ते 30 एवढे लोब्स याच्यामध्ये या प्रोस्टेट ग्लँडमध्ये लोकेटेड असतात. आणि एक्झॅक्ट ही प्रोस्टेट ग्लँड कुठं असते, इट लोकेटेड दी अंडर शीथ ऑफ दी युरिनरी ब्लॅडर. सी इन दिस डायग्राम प्रोस्टेट ग्लँड ही एक सिंगल ग्लँड असते, लार्ज ग्लँड असते. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं आहे, याच्यामध्ये 20 to 30 काय असतात, लोब्स असतात. या लोब्स त्याच्यानंतर ही डायरेक्टली एक्झॅक्ट कुठं लोकेशन असतं या प्रोस्टेट ग्लँडचं, तर अंडर शीथ ऑफ दी युरिनरी ब्लॅडर. म्हणजे युरिनरी ब्लॅडरच्या खाली आपल्याला काय होते, ही जी प्रोस्टेट ग्लँड आहे, प्रोस्टेट ग्लँड व्यवस्थित डायग्राममध्ये पाहायला भेटते. मग आपण त्याची कॅरेक्टरिस्टिक्स पाहू. प्रोस्टेट ग्लँड इट इज अ लार्ज सिंगल ग्लँड मेड अप ऑफ 20 to 30 लोब्स अँड लोकेटेड अंडर शीथ ऑफ द युरिनरी
ब्लॅडर. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर याच्यामध्ये सांगितलं आहे, दिस ग्लँड सराउंड दी युरेथ्रा अँड रिलीज दी मिल्की व्हाईट अँड स्लाइटली ॲसिडिक प्रोस्टॅटिक फ्लुइड इन टू युरेथ्रा. म्हणजे ही जी ग्लँड आहे प्रोस्टेट ग्लँड, दिस ग्लँड सराउंड दी युरेथ्रा, युरेथ्राच्या भोवताली आपल्याला प्रेझेंट असलेली दिसते. सराउंडिंग म्हणजे युरेथ्रा म्हणजे युरिनरी ब्लॅडर, युरिनोजिनायटल डक्ट. या युरिनोजिनायटल डक्टच्या जो भोवतालचा परिसर आहे त्याच्यावरती आपल्याला ही प्रोस्टेट ग्लँड तयार झालेली दिसते. आणि ही जी प्रोस्टेट ग्लँड ही काय करते, इट रिलीज मिल्की व्हाईट अँड स्लाइटली ॲसिडिक प्रोस्टॅटिक फ्लुइड इन टू युरेथ्रा. म्हणजे ही जी प्रोस्टेट ग्लँड आहे ही मिल्की व्हाईट अँड स्लाइटली ॲसिडिक, नॉट इन अल्कलाइन. पहिली सेमिनल फ्लुइड, अल्कलाइन सेमिनल फ्लुइड काय करायची, सिक्रेट करायची. सेमिनल व्हेसिकल हे काय करतात, ॲसिडिक प्रोस्टॅटिक फ्लुइड इंटू युरेथ्रा. म्हणजे युरेथ्रामधून, युरिनोजिनायटल डक्टमधून हे मिल्की व्हाईट लाईक मिल्कसारखं स्लाइटली ॲसिडिक म्हणजे हॅविंग pH लेस दॅन 7. म्हणजे यांचा जो pH आहे हा pH 7पेक्षा पण कमी असतो, असं सोल्युशन असतं. ॲसिडिक कसं असतं, ॲसिडिक. म्हणजेच ही जी प्रोस्टेट ग्लँड आहे ही प्रोस्टेट ग्लँड आपल्याला युरिनोजिनायटलच्या सराउंडिंगला पाहायला भेटते. आणि ही मिल्की व्हाईट अँड स्लाइटली ॲसिडिक प्रोस्टॅटिक फ्लुइड काय करते, सिक्रेट करते. नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं, इट फॉर्म्स अराउंड 30% ऑफ टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पर्म. म्हणजे आता सेमिनल वेसिकल हे 60%, 100पैकी 60% हे काय करतात, स्पर्म रिलीज करतात. त्याच्यानंतर राहिलेले 40% आहेत, त्याच्यापैकी 30% हे प्रोस्टेट ग्लँडकडून काय केले जातात, सिक्रेट केले जातात. म्हणजे इट फॉर्म्स अराउंड 30% ऑफ द टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पर्म. म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पर्म म्हणजे याच्यामधून किती, 30%. म्हणजे टोटल किती झाले, 90% स्पर्म या दोन ग्लँडमधून, सेमिनल वेसिकल आणि प्रोस्टेट ग्लँडमधून काय केले जातात, सिक्रेट केले जातात. आणि राहिलेले 10% आहे ते स्पर्ममधून काय होत आहेत, ते स्पर्म रिलीज होतात. लास्ट ग्लँड आहे सेम, त्याच्यामधून 10% काय झाले जातात, ते स्पर्म आहेत हे रिलीज होतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे प्रोस्टॅटिक फ्लुइड आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कन्स्टिट्युएंट असतात. लाईक आपण सेमिनल फ्लुइडमध्ये पाहिले, फ्रुक्टोज असेल, फायब्रिनोजेन असेल आणि प्रोस्टाग्लॅन्डिन. ॲज लाईक इन दी प्रोस्टॅटिक फ्लुइड, फर्स्ट केमिकल इज सायट्रिक ॲसिड. याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड असतं, त्याच्यानंतर ॲसिड फॉस्फेटेज असतं आणि ॲसिड फॉस्फेटेज नंतर व्हेरियस एन्झाईम्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स आपल्याला या प्रोस्टॅटिक फ्लुइडमध्ये पाहायला भेटतात. मग सायट्रिक ॲसिड असेल, एन्झाईम असेल. आता एन्झाईमचं हे व्यवस्थित प्रोसेस होण्यासाठी आणि सायट्रिक ॲसिडसुद्धा ही ॲक्टिव्ह प्रोसेस स्पर्म मूवमेंट होण्यासाठी हे काय असतात, केमिकल हेल्पफुल असतात. त्याच्यानंतर जो ॲसिड फॉस्फेटेज आहे, हा ॲसिड फॉस्फेटेज काय काम करतो, इट प्रोटेक्ट दी स्पर्मला प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. कधी, फ्रॉम दी ॲसिडिक एन्व्हायरमेंट ऑफ व्हाजायना. म्हणजे व्हाजायनामध्ये स्पर्म जाण्याच्या वेळी त्या पूर्णपणे स्पर्मला प्रोटेक्ट करण्याचं काम आहे ॲसिड फॉस्फेटेजमुळे केलं जातं. म्हणजेच ॲसिड फॉस्फेटेज हा प्रोटेक्शन करण्यासाठी स्पर्मला व्हाजायनामध्ये त्याला काहीही इजा पोहोचू नये म्हणून तो काय असतो, हेल्पफुल असतो. म्हणजे व्हाजायनाचं जर स्ट्रक्चर आपण पाहिलं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, हे मोर ॲसिडिक असतं. म्हणजे जास्तीत जास्त याच्यामध्ये ॲसिड्स असतात आणि त्याच्यामुळे ते स्पर्म बिकम डाय. म्हणजे त्याच्यामुळं ते व्हाजायना ॲसिडिक असल्यामुळं स्पर्मची डेथ होऊ शकते. ही डेथ होऊ नये म्हणून हे जे ॲसिड फॉस्फेटेज आहे, हे ॲसिड फॉस्फेटेज काय असते तर पूर्णपणे हेल्पफुल असते तो न्यूट्रलायझिंग टू व्हाजायना ॲडिंग इन्व्हायरमेंट. म्हणजे ॲसिडिक इन्व्हायरमेंटमध्ये त्या व्हाजायनापासून ती स्पर्मची डेथ होऊ नये म्हणून हे ॲसिड फॉस्फेटेज काय असतं, हेल्पफुल असतं. नेक्स्ट ग्लँड इज द काउपर्स ग्लँड. काउपर्स ग्लँड इट इज, आता या डायग्राममध्ये आपल्याला काउपर्स ग्लँड पाहायची. ही जी काउपर्स ग्लँड आहे ही कुठं प्रेझेंट आहे, बिलो दी प्रोस्टेट ग्लँडच्या खालच्या साईडची जी ग्लँड आहे तिला म्हटलं जातं काउपर्स ग्लँड. आता या काउपर्स ग्लँडच्या आपण 1 by 1 कॅरेक्टरिस्टिक्स पाहू. काउपर्स ग्लँड इट इज स्मॉल pea size and paired gland situated on either side of the urethra. म्हणजे ही जी ग्लँड आहे आपल्याला ही ग्लँड एकदम स्मॉल दिसते आणि पी शेप म्हणजे
पी शेप म्हणजे वाटाणाचा जो शेप असतो त्या शेपसारख्या ह्या ग्लँड्स आपल्याला पाहायला भेटत आहे. त्याच्यानंतर हे कुठे सिच्युएट झालेत ऑन द आयदर साईड ऑफ द युरेथ्रा म्हणजे युरिनोजिनायटल डक्ट याच्या दोन्ही बाजूला, आयदर साईड मीन्स दोन्ही बाजूला ह्या ज्या काउपर्स ग्लँड आहेत हे काउपर्स ग्लँड पाहायला भेटतात. त्याच्यानंतर ह्या सुद्धा ज्या ग्लँड आहेत ह्या ग्लँड काय करतायत, इट सिक्रेट काउपर्स ग्लँड, दिस ग्लँड सिक्रेट अँड अल्कलाइन. आता ह्या सुद्धा काय करतात, अल्कलाइन फ्लुइड सिक्रेट करतात. अल्कलाइन म्हणजे यांचा pH हे ग्रेटर दॅन 7 म्हणजे यांचा pH किती असतो तर ग्रेटर दॅन 7 असं ते फ्लुइड काय करत असतात, सिक्रेट करत असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट हे जे फ्लुइड सिक्रेट केलं आहे ते कसं असतं, एकदम विस्कस. कसं असतं, विस्कस. आता विस्कस म्हणजे एकदम लाईक घट्ट असतं. कसं असतं, घट्ट किंवा चिकट म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं विस्कस. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे म्युकस लाईक फ्लुइड. म्युकस लाईक फ्लुइड म्हणजे एकदम म्युकस म्हणजे एकदम स्टिकी सबस्टन्स तो असतो. आणि थोडक्यात नेक्स्ट सांगितलं आहे विच ॲक्ट ॲज अ ल्युब्रिकंट ड्युरिंग कॉप्युलेशन. आणि जेव्हा कॉप्युलेशन मीन्स सेक्स जेव्हा होणार आहे तेव्हा काय होतं आहे, हे या केमिकलमुळे विच ॲक्ट ॲज ल्युब्रिकंट ड्युरिंग कॉप्युलेशन म्हणजे याच्यामुळे काय होतं आहे, सॉफ्टनेस येतो आहे. म्हणजे काउपर्स ग्लँड ह्या एकदम स्मॉल पी साईजच्या पेयर्ड ग्लँड आहेत आणि कुठे सिच्युएट झालेले असतात, आयदर साईड ऑफ दी युरेथ्राच्या दोन्ही बाजूंना आपल्याला पाहायला भेटतात. या ज्या ग्लँड आहेत त्या ग्लँड काय सिक्रेट करतात, अल्कलाइन म्हणजे यांचा pH किती असतो, pH मोर दॅन दी 7. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे त्यांचं जे सिक्रेशन आहे केमिकलचं ते स्पर्मचं ते कसं असतं, एकदम विस्कस. कसं असतं, विस्कस म्हणजे एकदम घट्ट असतं. कसं असतं, घट्ट असतं किंवा चिकट असतं. त्याच्यानंतर म्युकस लाईक म्हणजे एकदम स्टिकी असतं. आणि विच ॲक्ट ॲज ल्युब्रिकंट ड्युरिंग कॉप्युलेशन म्हणजे हे सॉफ्टनेस आणण्याचं काम करतात कॉप्युलेशनच्या टायमिंगला. देन लास्ट ग्लँड इज द सेमेन. कोणती आहे ती, सेमेन. आता सेमेन इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्पर्म. त्याला काय म्हटलं जातं, स्पर्म. इट इज द विस्कस अल्कलाइन अँड मिल्की फ्लुइड. आता जर स्पर्मचं स्ट्रक्चर आपण पाहिलं एक्झॅक्ट तर ते कसं असतं, एकदम व्हिस्कस असते, घट्ट आणि चिकट असते. आणि अल्कलाइन असते, त्यांचा pH मोर दॅन दी 7 असतो टू मिल्की फ्लुइड म्हणजे याच लाईक मिल्कच्या कलरसारखं त्यांचं फ्लुइड असतं. त्याचा pH असतो तो 7.2 to 7.7 म्हणजे 7.2 ते 7.7 म्हणजे हे अल्कलाइन झालं. कसं झालं, मोर दॅन दी 7. इट इजॅक्युलेट बाय द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे याचं इजॅक्युलेशन मीन्स एक्सक्रिशन. तर यांचं एक्सक्रिशन कोणापासून होतं आहे तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमपासून. त्याच्यानंतर नॉर्मली 2.5 to 4 ml ऑफ सेमेन इज गिव्हन आउट ड्युरिंग सिंगल इजॅक्युलेशन म्हणजे एका सिंगल एक्सक्रिशनच्या टायमिंगला हे किती तर 2.5 to 4 ml एवढं सेमेन काय करतायत, एक्सक्रीट करतायत. अँड इट कंटेन अबाउट 400 million स्पर्म म्हणजे इन द ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इट कंटेन 400 स्पर्म इन सिंगल इजॅक्युलेशन. एका सिंगल एक्सक्रिशनच्या टायमिंगला 2.5 to 4 ml एवढं काय करतायत स्पर्म, अबाउट 4 million मधून तेवढं एका सिंगल इजॅक्युलेशनमध्ये ते काय करतायत, सिक्रेट करतायत. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आहे इट कंटेन सिक्रेशन ऑफ इपिडिडायमिस अँड दी असेसरी ग्लँड म्हणजे जेव्हा सिक्रेशन हे प्रोसेस चालू असते तेव्हा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रोल कोणाचा असतो, इट कंटेन सिक्रेशन ऑफ इपिडिडायमिस अँड दी असेसरी ग्लँड. आपण ज्या एवढ्या ग्लँड पाहिल्या यांचा सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये होत असतो. मग ह्या ग्लँडचा जो समावेश आहे मग याच्यामध्ये सेमन म्हणजे नेमक्या कोणत्या प्रोसेस चालतात तर याच्यामध्ये नरिशमेंट ही एक प्रोसेस चालते, न्यूट्रलायझेशन ही एक प्रोसेस चालते आणि ॲक्टिवेशन फॉर मुव्हमेंट. या सगळ्या प्रोसेस नरिशमेंट असेल, न्यूट्रलायझेशन असेल आणि ॲक्टिवेशन असेल या सगळ्या प्रोसेस काय चालत आहेत या स्पर्ममध्ये चालतात, इपिडिडायमिस आणि असेसरी ग्लँडमध्ये. मग नरिशिंग होत आहेत ते फ्रुक्टोजमुळे. काय होत आहेत, नरिशिंग होत आहेत ते
फ्रुक्टोजमुळे काय होते, जास्तीत जास्त एनर्जी प्रोव्हाइड होते. इथं जे पाहिलं आपण फ्रुक्टोज प्रोव्हाइड एनर्जी, म्हणजे जेव्हा एनर्जी प्रोव्हाइड होते तेव्हाच ते नरिशिंग होतात. म्हणजे फ्रुक्टोजचा सुद्धा तिथं काय एक मेन रोल आपल्याला सेमेनमध्ये सांगता येतो. त्याच्यानंतर न्यूट्रलायझिंग ॲसिडिटी, जे बायकार्बोनेट आहे, हे बायकार्बोनेट न्यूट्रलायझेशनसाठी हेल्पफुल असतात. म्हणजे जे सेमेनचे फ्लुइड तयार झाले त्यांना ॲसिडिक किंवा अल्कलाईन अशा प्रकारचं करण्यासाठी म्हणजेच मेक ॲसिडिक ऑर अल्कलाईन सबस्टन्स अँड केमिकली न्यूट्रल, त्याला म्हटलं जातं. ॲसिडिक ऑर अल्कलाईन असे दोन प्रकारचे सबस्टन्स हे बायकार्बोनेटमुळे ती सेमिनल फ्लुइड तयार केलं जातं, त्याला म्हटलं जातं न्यूट्रलायझिंग. अँड ॲक्टिवेशन फॉर मूव्हमेंट, प्रोस्टाग्लॅन्डिन हे काय असतं, सेमनमध्ये हेल्पफुल असतं. प्रोस्टाग्लॅन्डिन आपण इथे सांगितलं आहे फॉर ॲक्टिवेशन ऑफ मूव्हमेंट, म्हणजे रिव्हर्स पेरिस्टाल्सिस तिथं काय होतं, या प्रोस्टाग्लॅन्डिनमुळे होतं आहे. ते डायरेक्टली स्टिम्युलेट केले जातात, म्हणजे ॲक्टिव्ह केले जातात आणि त्यांची मूव्हमेंट व्यवस्थितरित्या केली जाते. तर त्याच्यानंतर आपण फर्स्ट काय कंप्लीट केलं, ग्लँड्स. आता ग्लँड्समध्ये आपण पाहिलं 4 प्रकारच्या ग्लँड पाहिल्या. फर्स्ट पाहिली सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड, काउपर्स ग्लँड आणि सेमेन. फर्स्ट सेमिनल वेसिकल पाहिलं. हे सेमिनल वेसिकल पोस्टेरियर युरिनरी ब्लॅडरच्या पोस्टेरियर साईडला असतं. याच्यामध्ये सुद्धा अल्कलाईन सेमिनल फ्लुइड असतं. याच्यामध्ये केमिकल कन्स्टिट्युएंट असतात फ्रुक्टोज, फायब्रोनोजेन आणि प्रोस्टाग्लॅन्डिन. आपण त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे इम्पॉर्टंट रोल पाहिले. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहिलं इन द प्रोस्टॅटिक ग्लँड. ही जी ग्लँड आहे एकदम लार्ज सिंगल ग्लँड आहे. इट मेडअप ऑफ 20 to 30 लोब्स आणि कुठं पाहायला भेटते, अंडर शीथ, म्हणजे युरिनरी ब्लॅडरच्या खालच्या साईडला. दिस ग्लँड सराउंड दी युरेथ्रा, म्हणजे युरिनरी पूर्णपणे जी युरिनोजेनायटल डक्ट यांच्या सराउंडिंगला पाहायला भेटते. ही स्लाइटली ॲसिडिक प्रोस्टेटिक फ्लुइड काय करते, फॉर्म करते. याच्यामधून 30% ऑफ टोटल व्हॅल्यूम, म्हणजे 100पैकी किती तर 30% एवढे प्रोस्टेट ग्लँड ही काय करते, याच्यामधून सेमिनल फ्लुइड फॉर्म करत असते. आणि सेमिनल वेसिकलमधून 60% याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड असेल, ॲसिड फॉस्फेटेज असेल आणि व्हेरियस एन्झाईम असतात. काउपर्स ग्लँड ही पी शेपची पेअर्ड ग्लँड आपल्याला पाहायला भेटते आयदर साईड ऑफ द युरिनोजेनायटल डक्ट ऑर युरेथ्रा. ही जी ग्लँड आहे काय करते, इट सिक्रेट अन अल्कलाईन विस्कस म्युकस लाईक फ्लुइड, म्हणजे एकदम स्टिकी असे फ्लुइड सिक्रेट करते फॉर द पर्पज ऑफ ल्युब्रिकेशन ड्युरिंग कॉप्युलेशन. सॉफ्टनेस आणण्यासाठी ही काउपर्स ग्लँड हेल्पफुल असते. त्याच्यानंतर सेमेन पाहिलं. सेमेनचं एक्झॅक्ट स्ट्रक्चर कसं असतं ते पाहिलं. एक सिंगल इजॅक्युलेशनमध्ये 2.5 to 4 ml एवढं स्पर्म ते रिलीज करतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये नरिशमेंट असेल, न्यूट्रलायझेशन असेल आणि ॲक्टिवेशन असेल. हे फ्रुक्टोज बायकार्बोनेट आणि प्रोस्टाग्लॅन्डिन या केमिकलमुळे या प्रोसेस घडून येतात. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत